तर नीट पेपरफुटी आणि शिक्षण विभागातील घोळ या प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे। यासाठी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाचा आज 30वा दिवस आहे। कॉकरोच जनता पार्टी उद्या संसदेवर मोर्चा काढणार आहे, त्यामुळे जंतर मंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। 20 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना काल पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके उपोषणाला बसलेत। त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। तसंच सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनीही आंदोलनस्थळी ठिय्या मांडला होता। उद्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चाही संसदेवर धडकणार आहे। या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तर उद्या होणाऱ्या या कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दर्शवलाय। या आंदोलनावर खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी काय भूमिका मांडली आहे बघूया। सरकार पोलीस बळाचा वापर करून वांगचुक यांना अटक करते आणि त्यानंतर दुसरे जे तरुण कार्यकर्ते आहेत अभिजित दिपके त्यांच्यावरती लाठी हल्ला करून त्यांना जखमी करते। या देशामध्ये हुकुमशाही सुरू झालेली आहे एवढंच मी सांगेन। पण उद्या पार्लमेंट सुरू होत आहे आणि पार्लमेंटमध्ये हा विषय येईल। उद्या एक दिल्लीमध्ये मोर्चा आहे, आंदोलन आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत। अत्यंत वाईट पद्धतीनं सरकार या संदर्भात वागलेलं आहे। कालचं वागणं तर आणखीन पराकुटीचं वाईट आहे। तुम्ही या ते जे काय आंदोलन आहे ते निश्चितपणे सरकारच्या प्रतिनिधी जाऊन त्याच्या संदर्भात संवाद साधावा आणि त्या संवादातून निर्णय घ्यावा अशी मागणी एकदाच सगळ्यांनी केली।